मित्रांनो, हा समोर जे ट्रक बघताय ना, हा विशेष असं नाहीये ट्रक दाखवण्याचं काही. पण आपण भारतातून नेपाळमध्ये आलोय, तर हा नेपाळमध्ये आपल्याकडून इम्पोर्ट केलेला ट्रक आहे. म्हणजे जे प्रोडक्ट आपल्याकडे बनतात ते बऱ्यापैकी नेपाळमध्ये पण एक्सपोर्ट होतात, असं मला सांगायचं होतं. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याला घरून निघून झाले आज 7 दिवस. आपण 7 दिवसांचे मागचे 7 ब्लॉग युट्यूबला अपलोड केले. तुम्ही जाऊन बघू शकता. नसेल बघितलं तर पूर्ण सिरीज बघा. ही आपली नेपाळ सिरीज चालू आहे. आणि व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपले सबस्क्रायबर खूप कमी आहेत आणि सबस्क्राईब करायला चार्जेस वगैरे लागत नाही, तसं तुम्हाला पण माहिती आहे. पण मित्रांनो, सबस्क्राईब करायला पाहिजे. आपल्याला खूप गरज आहे सबस्क्रायबरची, कारण आपलं हे नवीन चॅनल आहे. जेव्हापासून आपण इकडे नेपाळमध्ये आलोय ना, खूप मोठाले डोंगर आहे इकडे, खूप उंच उंच आहे. आणि बऱ्याच डोंगरांवरती आपण वर चढलो, पुन्हा खाली उतरलो, पुन्हा वर चढलो, पुन्हा खाली उतरलो. रोडच खतरनाक आहे इकडं, पण मजा पण येते गाडी चालवायला. आणि ग्रीनरी बघून तर विषयच नाही. समोरचा जो डोंगर दिसतोय ना, तिथं लँडस्लाईड झाल्यासारखं वाटतंय, पण खूप अगोदर. आता ते झाड वगैरे उगले त्यावर. खाली एवढं खोल आहे ना बस, ते कॅमेऱ्यात नाही कळू शकत. आणि डोंगर पण खूप उंच आहे समोरचा. आपण थोडंसंच थांबलो होतो, कारण पाठीमागून एक बस येते. त्या बसने जर आपल्याला ओव्हरटेक करून गेली समोर, तर आपल्याला पुन्हा ओव्हरटेक नाही करता येणार. त्यामुळे आपण थोडाच वेळ थांबून तिथून निघालोय समोर. इकडे आल्यावर तर असं वाटतंय, बघा ना, बाजूच्या डोंगराला तर झाडाचा पत्ता नाही आपल्या बाजूच्या. आपण हाईटवर आलोय. नेपाळमध्ये एंटर केल्यानंतर हा आपण पाहिलेला सगळ्यात पहिला पूल आहे, वाकेबल पूल. तो ह्या डोंगराचा त्या डोंगराला जोडतो डायरेक्ट. म्हणजे इकडे जे राहणारे लोक आहेत, तिकडे जर त्यांना जायचं असेल, छोट्या छोट्या लोकांचं शेती आहे, तर एवढं खाली डाऊन जाऊन पुन्हा अप यायला पुरत नाही वरती यायला. त्यामुळं असे वरती वाकेबल पूल आहे नेपाळमध्ये खूप साऱ्या ठिकाणी. मी ऐकलंय पण बघितले नाही. हा पहिलाच बघितलाय. आता याच्यानंतर पुढे अजून बघू आपण, आणि तेव्हा कळेल पण नेमकं असे किती आहे. हे इथून आपण जाऊ शकतो. पुलाकडे बहुतेक मोटरसायकल पण जाते ह्या पुलावर, कारण पायऱ्या नाही ना, असं सरळ नाही. आणि डायरेक्ट ह्या डोंगराचं त्या डोंगराला जाता येतं, बघा तुम्ही समोर. तर अशा प्रकारे आपण इथं मस्त फोटो वगैरे काढले. हे सगळे नागपूरकर आहे, लाईव्ह फोटो आहे, त्यामुळं हालचाल करताना दिसत आहे. आणि हे बेचाऱ्याचं जॅकेटचा हात चाललाय खाली लटकून. टायर मध्ये गेला तो, कुठून पडायचे, आणि त्याचं सगळं लक्ष मोबाईल मध्ये. मित्रांनो, निसर्गाची कला बघा. आपल्याकडे पिण्यासाठी पाण्याच्या पाणपोई लावल्या जातात, आणि हे जे दिसतंय ना इथं बाजूला, इथं बसण्यासाठी पण व्यवस्था आहे आणि पिण्याच्या पाण्याची पण व्यवस्था आहे. पण पिण्याच्या पाण्यासाठी राजनाने लावले, तिथं नळ एक नाही, आणि त्या नळाचे पाईप डोंगरामध्ये जे नॅचरल रिसोर्स आहे पाण्याचा, तिथपर्यंत नेऊन सोडले. म्हणजे ऑटोमॅटिकली एनी टाइम त्या नळांना पाणी असतं, आणि ते पण स्वच्छ एकदम. बर्फाचं पाणी राव, इथं काय चॅलेंज नाही प्रकृतीला सगळं. तुम्ही एकाच बिस्लरीचं पाणी घेऊन जे पाणी पितो ना, त्याच्यापेक्षा सगळे मिनरल मिनरल काय लागतं ते टोटल भेटन या पाण्यामध्ये. जे पैसे देऊन आपण विकत घेतो ना, ते सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे, पण त्यासाठी घर सोडावं लागेल मित्रांनो. मित्रांनो, समोर आता एक गाव आलं आहे, त्याची खासियत दाखवतो तुम्हाला. पूर्ण गावाचा व्हिडिओ घेणार आहे मी, फक्त एकच गोष्ट दाखवण्यासाठी. आणि तुम्ही ऑब्झर्व करा, तुमच्या काय लक्षात येतं समोरचा व्ह्यू बघून. नसेल लक्षात आलं तर मी थोडंस पुढे गेल्यानंतर सांगा. बघा, खतरनाक स्पीडने येतोय बरं का टर्न मारतो. कुत्र्याचं काय म्हणणं, यार बाबा असं नको करू, तुम्ही लय लांबून आलो इकडं फिरायला. आता मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो.
जिथून गाव सुरू झालं ना इथपर्यंत येईपर्यंत जेमतेम 90% घरांचा कलर सेम, 10% घरांचा कलर चेंज आहे. आणि मागे पण मी 1-2 गावांमध्ये ऑब्झर्वेशन केलं, बऱ्याच घरांचे कलर, आउटर कलर हे सेम असतात. विंडोवर काय असेल तर माहित नाही, आउटसाइडचे कलर जेमतेम सर्वांचे सेम असतात. ही गोष्ट आपल्या भारतात नाही पाहायला भेटणार, पण नेपाळमध्ये नक्की पाहायला भेटेल. कदाचित राजस्थानमध्ये आहे वाटतं, किंवा तुम्हाला माहिती असेल कोणत्या स्टेटमध्ये तर कमेंट करा. आताच्या काळातल्या मुलांची शाळा म्हणजे खूप भारी, थोडं बाय करताय. चला, आमच्या काळातली शाळा होती, ते बियाच्या बॅगा यायच्या, जे आपण शेतामध्ये बी पेरतो त्याच्यामध्ये टाकली एक वही, 2 पुस्तकं की चालले शाळेमध्ये. सगळ्या विषयाला एकच वही, लिहिलं केला अभ्यास तर ठीक, नाही तर धरून कुठला मास्तर. चला, काळच वेगळा होता आमचा. आताचा काळ म्हटलं की पोरांची सगळी मजा आहे शाळेत, खतरनाक. भाई पडला गाडीवरून, गाडी घेऊन कसं काय पडला काय नाही, त्याचा तोच पडलाय. किती छान दिसतंय ना संध्याकाळच्या टायमाला, एक वेगळाच अंधार पडलाय, पण तरी पण वरती निसर्ग किती छान दिसतोय. मित्रांनो, तुमच्या समोर हजर आहे पोखरा सिटीचा नाईट व्ह्यू. आपण खूप हाईटवरती, सिटी खाली आणि लांबून पण घेतोय जास्त, मग एवढं खास क्लिअर व्ह्यू येत नाही, पण ठीक आहे. पण आपण पोहोचलोय जेमतेम आता पोखराच्या जवळ आहे, थोड्या वेळात पोहोचू पोखरामध्ये. तर मित्रांनो, फायनली तुमचा भाऊ भारतामधून पोहोचला नेपाळमध्ये, नेपाळमधील पोखरा सिटीमध्ये. आणि आपण वन डे आलोय सिनोली बॉर्डर पासून लुंबिनी, लुंबिनी करून तानसेन, तानसेनवरून आपण पोहोचलोय पोखरा सिटीमध्ये. आता वाजले जेमतेम 8 वाजले. आपल्याकडला भारतातला टायमाचा, नेपाळचा आणि भारताचा टाइममध्ये थोडासा चेंजेस आहे, तर ठीक आहे. मी यांना आता विचारतोय रूम वगैरे कुठं मिळेल, कारण आपल्याला माहित नाही ना. तर त्यांनी सांगितलंय समोर जाऊन एक पोखरा लेक आहे, त्या साईडला भरपूर रूम आहे, तिथे तुम्हाला रूम मिळून जाईल. तर चला जाऊया पोखरा लेक. तर मित्रांनो, हे समोरच्या बाईकवर चाललंय ना, यांचंच हॉटेल आहे, बघूया कसं हॉटेल आहे. आणि पोखरा लेकच्या बाजूलाच म्हटलं ते, तर व्यवस्थित असेल आणि आपल्या बजेटमध्ये असेल, बघूया आपण. चालता बोलता आपण पोहोचलोय त्यांच्या हॉटेलजवळ. जे आहे त्यांचे हॉटेल समोर, आतमध्ये जाऊन बघूया रूम वगैरे कसे. हे स्वतः होणार आहे. लकीली ते त्यांच्या मित्रांसोबत तिथं चौकात गप्पा मारत होते आणि मी तिथं सहज विचारलं रूम मिळेल का, ते म्हटले हो ना, का नाही मिळणार, मेरा खुद का हॉटेल है. बोले चलो आप मेरे साथ में. हे भाऊने आपल्याकडे हैदराबादमध्ये 5-6 वर्ष नोकरी केली,
त्यामुळं त्यांची हिंदी एकदम जबरदस्त आहे आणि आपलं मराठी चॅनल आहे त्यामुळं मीच त्यांच्या वाट्याचं सगळं बोलवून टाकलं आणि तुम्हाला सांगितलं त्यांचं काय म्हणणं. तर मित्रांनो, हा आहे हॉटेलच्या मधला हे रिसेप्शन आहे त्यांचं आणि रूम रेंट वगैरे आता विचारतो जेवणाचे वगैरे काय आहे. रूमचा रेंट आहे नेपाली करन्सीमध्ये 1,000 रुपये. 1,000 रुपयामध्ये ते नाहीच म्हटले होते कारण त्यांचं म्हणणं होतं आम्ही इंडियन करन्सीमध्ये देतो, पण मी त्यांना थोडंसं कन्व्हिन्स केलं आणि ते नेपाळी करन्सीमध्ये तयार झाले. कारण इंडियन करन्सी जर 1,000 द्यायचे तर मग 1,500 रुपये होतात नेपाळी करन्सीमध्ये. त्यामुळे नेपाळी करन्सीत जर 1,000 रुपयात रूम केले तर मग आपल्याला 750 पे करावं लागतं. आणि जेवणाचे त्यांनी सांगितले पर प्लेट 300 रुपये आणि नाश्त्याचे तुम्ही काय नाश्ता घेणार त्या हिशोबाने. असं आमचं ठरलं आहे. आता जाऊन रूम बघून आलो आहे, मला पसंत. तर चला भेटूया आता रूममध्ये. मित्रांनो, अशी अपेक्षा करतो की हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. ये जो सामने देख रहे हैं ना, ये तातोपानी हॉट स्प्रिंग है, यहाँ पे लोग नहाते हैं।